आणि सन्मान चिन्ह आपल्याला त्यांनी देबू केले असे आमचे देणारे थोर देणगीदार श्री विनोदजी किसन चौधरी यांच्या सौजन्याने मात्र सन्मान चिन्ह इथे दिली गेली आहेत साहेबांचं स्वर्गीय किसन मंगल चौधरी यांच्या स्मरणार्थ हे इथं सन्मान चिन्ह दिली जात आहेत यावेळेस मात्र पहिल्या चेंडूला भिरकावून दिलंय मिड विकेट रिजनला चेंडू जातोय आणि त्या दिशेने मात्र थोडासा चढ आहे चढणीने चेंडू चढणार नाहीये परंतु धावा इथे मिळतील 2 धावा इथे धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आदरणीय मंगेशजी बनकर साहेब यांच्या माध्यमातून सरपंच चषक साठी मात्र हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब आपले अतिशय मनापासून धन्यवाद यावेळी मात्र एज लागलंय कॉट बिहाइंड ची अपील आणि फलंदाजी ते बाद असणार आहे कॉट बिहाइंड विकेट तर शिव तरुण कांबा संघ फलंदाजी करतोय फलंदाजीसाठी सज्ज झालेत फलंदाज आदेश आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालेत सतीश यावेळेस हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला हवेमध्ये चेंडू आहे परंतु खेळाडू तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आउटफील्ड दरम्यान खूप तेज आहे आणि चेंडू थांबणार नाही आणि बाबा जखम काय दुखापत झाली का हे देखील चेक करा कारण खेळाडू सरळ बाहेर आला होता डोक्याला त्याच्या लागलं तर कारण खेळाडू सरळ जाऊन बाहेर आदळला होता थोडस पाहायचंय पंजाने एक विनंती मॅच थांबवा थोड्या वेळासाठी आणि चेंडू मात्र चौकारासाठी जरूर गेला 4 धावा जरूर आहेत परंतु त्याचा मात्र पूर्णपणे जो हे होतं कंट्रोल होता स्वतःवरचं नियंत्रण होतं ते मात्र संपलेलं पाहायला मिळालं जसा चेंडू सीमारेषे नजीक जात होता चेंडूच्या पाठीमागे तो लागलेला होता आणि नियंत्रण संपूर्ण तिथं मात्र थोडासा खेळाडू धडकलाय कारण ऊन आहे वरती तर सबस्टिट्यूट आतमध्ये गेलाय ओके थँक्यू जास्त मोठी इजा नाही आहे परंतु पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कन्कशन टेस्ट आली कन्कशन टेस्ट एस साठी आली कन्कशन टेस्ट मध्ये खेळाडूला त्याचं नाव विचारलं जातं ज्यावेळेस फिजिओ मैदानामध्ये येतात आणि सेकंड थिंग त्याला खेळाडूला बोट दाखवले जातात हे बोट किती आहेत ते विचारलं जातं कारण बॉल डोक्यामध्ये लागल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट मेंदूपर्यंत गेलाय का हे मात्र कन्कशन टेस्ट मध्ये चेक केलं जातं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कन्कशन टेस्ट नावाचा एक प्रकार आहे सर्वांना परिचित असेल कदाचित परंतु त्यासाठी केलं जातं खेळाडूला मात्र खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे यावेळेस हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर होता आणि प्ले अँड मिस इथे पाहायला मिळते आदरणीय दीपक महारसे साहेब यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आणि 3 चौकारांसाठी लगातारच्या 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे शिव नवतरुण कांबा संघासाठी यावेळेस मात्र चेंडूला खेळले पहा किती सुरेख फटका आहे चेंडूला खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने चेंडू मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे चौकार 4 धाबा
तर माजी सरपंच आदरणीय मंगेश बनकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत शिव नवतरुण कांबा संघासाठी आणि शुभेच्छांचा मात्र वर्षाव इथे केला जातोय। बऱ्याच विवाह सोहळ्यांमध्ये मला बोलवतात आणि त्यानंतर मात्र माईक दिल्यानंतर सांगितलं जातं की शुभ आशीर्वाद देतील तुषार शिंदे। आता मी काय शुभ आशीर्वाद देणार आहे बाबांनो, मी शुभेच्छा देण्यासाठी जातो। मी त्यांना सांगितलं की बाबा थोडेसे चेंजेस करा लग्न सोहळ्यांमध्ये, शुभ आशीर्वाद देण्या इतके मोठे आपण माणसं नाही आहोत, ते मात्र देव देऊ शकतो शुभ आशीर्वाद। तर मी त्यांना सांगत असतो सातत्याने की शुभ आशीर्वाद नको, नक्कीच शुभेच्छा तिथं असाव्यात। तर शुभेच्छा इथे येत आहेत शिव नवतरुण कांबा संघासाठी। त्यावेळेस मात्र आतली एज लागते, विकेट किपर चेंडूवरती आलाय, धाव इथे मिळणार नाही, निर्धार चेंडू सांगता येते होताना पाहायला मिळते। तर विकेट किपर कधी अधिकार आहे पहा, ग्लोव्ज त्याने घातलेत तर विकेट किपर ग्लोव्ज वापरू शकतो क्रिकेटच्या मैदानावरती, बाकी कुठलाही खेळाडू ग्लोव्ज वापरू शकत नाही बॉल गॅदर करण्यासाठी, फक्त विकेट किपर कडे ते अधिकार आहे, तो मात्र वापरू शकतो। अतिशय चांगला चेंडू शॉटअप गुडलेंवरती हा चेंडू ठेवला होता आणि चेंडू पडल्यानंतर विकेट किपरचा भेद घेतोय, निर्धाव चेंडू सांगता येते पाहायला मिळते। गोलंदाज विपुलच्या माध्यमातून धावफलक स्थिर आहे, 10 धावा धावफलकावरती, दुसरं षटक मार्गस्थ असताना विपुल गोलंदाजी करतो, एक खेळाडू बाद झालाय, कुणाल शुभम आणि आदेश ही जोडी मैदानात आपण पाहतोय। नक्कीच शिव नवतरुण कांबा संघासाठी मैदानावरती। तर भिसल संघ आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, धावफलक मात्र स्थिर ठेवले 10 धावा धावफलकावरती। इथे मोठा फटका खेळला गेलाय, समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, लॉंग ऑन रिजनला चेंडू जात आहे, लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे चौकार, 4 धावा, 4 धावांनी धावफलक मुसंडी मारेल, 14 धावा धावफलकावरती। यावेळेस मात्र चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झालाय, पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा। तर शुभम खरकर पहा काय फलंदाजी पाहायला मिळते, शुभम खरकर मॅन ऑन द फायर। यावेळेस मात्र समोरच्या दिशेने चेंडूला केलंय हवाई फायर आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, शुभम खरकर ब्रँडेड फटका, षटकार, 6 धावा। हा खेळ कसा आहे, पहिल्या 2 चेंडू मात्र विपुलने निर्धाव टाकले होते, त्यानंतर मात्र पुढच्या 3 चेंडूंवरती 3 बाउंड्री हिट, 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळालाय शुभमच्या माध्यमातून। आतले एज लागतंय, चेंडू ट्रॅव्हल करेल नक्कीच शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये, परंतु एकही धाव तिथे मिळणार नाही, निर्धाव चेंडू सांगता येते होताना पाहायला मिळते। षटकाचा खेळ संपलाय दुसऱ्या आणि धावफलक जर तुम्ही विचार केला, धावफलक जाऊन पोहोचलं इथं 24 धावा धावफलकावरती, 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 24 धावा धावफलकावरती। झाली तर आदरणीय सतीशजी चोरगे साहेब यांच्या माध्यमातून मात्र जर्सी तिथे परिधान केल्या जातील, क्वालिफाय व्हायचंय आणि त्यानंतर मात्र आदरणीय सतीशजी चोरगे साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला टी शर्ट इथे मात्र दिले जातील, त्याचं वितरण केलं जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे। गोलंदाजीसाठी अरुण आणि समोर मात्र जो संघ खेळतोय तो मात्र आहे शिव नवतरुण। पहा अरुण आणि शिव नवतरुण आपण रायमिंग शोधण्याचा प्रयत्न केला, कारण आपला एक माणूस असतो समालोचन करताना की मॅच सोडून जास्त आपण दूर जात नाही, क्रिकेट वरतीच आपण सातत्याने बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि क्रिकेटच्या जे काही टेक्निक्स आहेत, तंत्र आहेत, त्याच्यावरती बोलण्याचा आपला प्रयत्न असतो। जाऊया सामन्याच्या दिशेने, 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावफलकाचा जर विचार केला तर 12च्या सरसरीने 24 धावा धावफलकावरती पाहताय तुम्ही एका कडेच्या मोबदल्यामध्ये, आणि आउट होणारा खेळाडू होता कुणाल, परंतु आता मैदानावरती जम बसवलाय शुभम आणि आदेश या जोडीने।
अर्ध्या पिच वरती हा चेंडू होता, परंतु दिशा देखील चुकीची आहे. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अवांतर धाव त्या माध्यमातून मिळेल. अवांतरच्या साह्याने एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 25 धावा, 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती. तिसरं षटक सुरू झाले. 25 धावा धावफलकावरती. पाहते गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे अरुण. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळले. अप ड्राईव्ह तुम्ही याला म्हणा. वाईड इज लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषच्या पलीकडे. फंबल आणि क्रिकेटच्या या खेळामध्ये चूक होते. चुकीला माफी नाही. चेंडू मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार 4 धावा. धावा झाल्यात 29 धावा धावफलकावरती. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला केलंय हवाई फायर आणि चेंडू जातोय. मे बी वन बाउन्स देअर. तर निर्णय येईल. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल, परंतु मे बी वन बाउन्स देअर. तर निर्णय येईल, नक्कीच सांगितलं जाईल. चौकार आहे की षटकार आहे अजून पंच डिसिजन पेंडिंग आहे, परंतु मला वाटतं जे माझ्या पाण्यात ऑब्झर्वेशन आहे वन बाउन्स आहे, परंतु ऑफिशियल डिसिजन पंच नक्कीच देतील. तर चेक करतायत इथे. तर इथे मात्र चौकार पंचांनी घोषित केला. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल आणि धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचते ते 33 धावा धावफलकावरती. इथे मात्र आतला एज लागते. चेंडू मात्र ट्रॅव्हल करेल फाईन लेगच्या दिशेने. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. आणखी एका धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र चांगला टेक आहे. गुड टेक अँड नक्कीच इथे बाद व्हावं लागते खेळाडूला. खेळाडू इथे बाद असणार आहे. धावा स्वरूपामध्ये खेळाडू बाद होते. पंच धावा किती आहेत? 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात आणि तिसरी धाव घेत असताना खेळाडू धाव बाद होते. धावफलकावरती आपण पाहतोय 35 रन्स. नवीन फलंदाज मैदानात आलाय सागर आणि बाद झालाय इथे आदेश. कुणा शुभम इथे बाद झालाय. आदेश आणि सागर ही जोडी आता मैदानात आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतील अरुण. तिसरं षटक हाताळतायत. धावा झाल्यात 35. ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू होता. नक्कीच चेंडू सोडला यश रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पहा. 5व्या 7व्या स्टंपवरचा चेंडू होता. विकेट किपर कडे सोडलाय. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे अरुण आणि तर फलंदाजीसाठी सज्ज होत आहे फलंदाज सागर. एज लागतंय आणि चेंडू ट्रॅव्हल करेल थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्डच्या दिशेने खूप तेज आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र जातोय सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक चौकार 4 धावा. तर या मैदानाचा विचार केला. आउटफील्ड खूप तेज आहे. तुम्ही ऑन साइडला पाहू शकता थोडीशी चढण आहे, परंतु बाकी सर्व मैदानाला स्लोप आहे आणि त्याचा फायदा इथे मात्र मिळताना पाहायला मिळालाय. 39 धावा धावफलकावरती. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील अरुण. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागतंय. हवे चेंडू जातोय. इलेव्हेशन तितकंच मिळणार नाही. 3 खेळाडू, परंतु 3 खेळाडूंच्या मध्ये एका खेळाडूने झेल टिपलाय. अर्जुनच्या माध्यमातून इथे मात्र झेल टिपला गेलाय आणि आणखी एका विकेटचं होतंय पतन. खेळाडू बाद.
टीबीएस कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून भिसोल टीम साठी मात्र शुभेच्छा आल्यात या सामन्यासाठी. धावफलकाचा जर तुम्ही विचार केला, धावफलक आपल्या जागेवरती स्थिर 39 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये येईल. ड्रिंक्स ब्रेक आहे आणि तो तद्वर इतका टाइम आपल्याकडे ऐकूयात आपण डीजे ला. थरार पाहतोय. बडा मंच सरपंच चषक 2022 आपण पाहतोय. आलेल्या तमाम क्रिकेट चाहत्यांचं आणि जे चाहते आमच्या समवेत मात्र लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून हार्दिक स्वागत आहे. मी समालोचक तुषार शिंदे आणि माझ्या साथीनं मात्र समालोचक इथे जोडलेले आहेत सोमनाथजी काडे सर. आणि दिवसभराच्या सत्रामध्ये लाईव्ह जे विवरण आपण पाहतोय या सामन्यांचं धावतं वर्णन आपण पाहतोय आमच्या माध्यमातून. तर जाऊया सामन्याच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावफलकाला आकार दिला जातोय. शिव नवतरुण कांबा संघाच्या बाजूने धावा आहेत 39 धावा धावफलकावरती. परंतु आता 2 नवीन खेळाडू तुम्ही पाहू शकता. एक सेट खेळाडू तुम्ही म्हणा नक्कीच आदेशला, परंतु तदनंतर मात्र तुम्ही अनिकेतला सोबत त्याच्या पाहू शकता. अनिकेत आणि आदेश ही जोडी आपण मैदानात पाहतोय. गोलंदाजीमध्ये आणखी एक परिवर्तन तुम्ही पाहू शकता. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय सतीश. परिवर्तन म्हणता येणार नाहीये, नक्कीच सेकंड स्पेल मध्ये सतीश सज्ज झालेत. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज सज्ज होत आहेत सतीश. तर फलंदाजीसाठी सज्ज होतील फलंदाज अनिकेत सज्ज झालेत. अनिकेतसाठी पहिला चेंडू हवाई फायर करण्याचा प्रयत्न, परंतु अंदाधुंद झालेत. लेंथ बॉल होता आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. व्हर्टिकल बॅट कुठेही दिसली नाही. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाही आणि चेंडू मात्र नक्कीच फलंदाजाच्या बॅटला टाटा बाय बाय करत विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, अर्थात निर्धाव चेंडू सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू थोडासा लो राहिलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा सतत प्रयत्न केला गेलाय. व्हर्टिकल बॅट कुठेही दिसत नाही आणि लगातारचे 2 चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळालेत. व्हर्टिकल बॅटने खेळण्याची आवश्यकता तिथं मात्र आडव्या बॅटने खेळतोय फलंदाज अनिकेत आणि त्यामध्ये मात्र अपयश येताना पाहायला मिळाले. वारंवार 2 चेंडूंवरती ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळाले गोलंदाजच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इथे मात्र व्हर्टिकल बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. एज लागले. शॉर्ट दरम्यानच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, परंतु एकेरी धावेवरती समाधानी राहावं लागेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा फलक जाऊन पोहोचते ते 40 धावा 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा धावफलकावर तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा सतीश सज्ज झालाय. सेकंड लास्ट ओव्हर मात्र हाताळतोय. 4थं षटक मार्गस्थ असताना 40 धावा धावफलकावर तुम्ही पाहताय. अतिशय चांगला चेंडू ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. व्हर्टिकल बॅट जरूर होती, परंतु जागेवरून कडे खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. कव्हर रिजनला प्ले अँड मिस तुम्हाला पाहायला मिळेल. विराट कोहलीची एक सवय आहे, त्याला मात्र ऑफस्टमच्या बाहेर ज्या वेळेस बॉल दिसतो त्यावेळेस चेस करण्यासाठी जातो आणि बऱ्याच वेळा मात्र अपयश आलं त्याला. ऑस्ट्रेलिया असेल इंग्लंड असेल, परंतु बऱ्याच वेळा चांगली खेळी देखील त्याने साकारली विराट कोहलीने आणि तसाच प्रयत्न झाला ऑफस्टमच्या बाहेरचा.
बॉल चेस करण्याचा प्रयत्न झाला, यावेळेस मात्र समोर दिशेने अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळलं, जमिनीलगत चेंडू जाईल आणि चेंडू ट्रॅव्हल करेल डीप मध्ये. तोपर्यंत एवढा वेळ फलंदाजांकडे की पंच धावा किती आहेत? एकेरी धाव ना, एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचते ते 41 धावा धावफलकावरती, 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 41 धावा तुम्ही धावफलकावरती पाहताय. खेळाडू बाद झाले तीन बाद 41 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सतीश सज्ज आहे. यावेळेस मात्र ऑन साइड दिशेने चेंडूला खेळले, नक्कीच इनफिल्डला क्लिअर केलं, डीप मिडुगर क्षेत्रामध्ये चेंडू आलाय, चेंडू ट्रॅव्हल करेल, थोडीशी मिसफील्ड होते, खेळाडू फुटबॉल खेळतायत मैदानामध्ये आणि इथं मात्र एका धावेचं रूपांतर 3 धावांमध्ये झालंय. साज बाज ताज 3 रन मिळतील आणि 3 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचतंय ते 44 धावा धावफलकावरती, 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 3 विकेट पहा आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर्स 44 रन्स लॉस ऑफ द 3 विकेट. 44 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 4 षटकांच्या नंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर हरिवंशराय बच्चन यांच्या काही बळी मला आठवतात, त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. अमिताभ बच्चन यांचे पिताश्री आणि ते त्यांची काही बळी आहेत. पहा हरिवंशराय बच्चन, मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है, जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मुहर्रम बनाना सीख लो, हारना तो है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. धन्यवाद. आणखी एक कविता तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो. दुपारचं सत्र थोडीशी दुर्लक्षित तुम्ही झालात, परंतु मॅच वरती लक्ष कॉन्सन्ट्रेट होण्यासाठी आणखी एक कविता तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हाथोड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. जाऊया सामन्याच्या दिशेने. अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत गोलंदाज सौरभ, तर फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत फलंदाज अनिकेत आणि आदेश. अनिकेत मात्र स्ट्राईकच्या दिशेने तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आदेश नॉन स्ट्राईकच्या दिशेने. विकेट किपर थोडे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत आणि विकेट किपर कडे एक चांगला व्ह्यू असतो मैदानाचा चारही बाजूंचा आणि त्यानुसार मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे केले जात आहेत. तुम्ही पाहू शकता पॉइंट क्षेत्रामध्ये एका खेळाडूला पाहू शकता. तुम्ही पाहू शकता नक्कीच कव्हर मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एका खेळाडूला तुम्ही पाहू शकता. एका खेळाडूला तुम्ही पाहू शकता शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र आता काढलाय, त्याला मात्र घेतलंय शॉर्ट दरम्यान क्षेत्रामध्ये. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. अतिशय वेगात चेंडू आलाय. खडेखडे खेळण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा केलेत अनिकेतने, परंतु त्याच्यामध्ये मात्र अपयश येताना पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू होता. लेंथ बॉलवरती चेंडू फेक केली होती गोलंदाजाने, चेंडू टाकला होता. सौरभ अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. नक्कीच डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर तुम्ही म्हणू शकता या षटकाला आणि त्या षटकामध्ये गोलंदाजी करतायत सौरभ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू गेलाय आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. ज्या पद्धतीने कनेक्शन होतं टायमिंग लाजवाब इथे पाहायला मिळतंय. चेंडूला केलाय हवाई फायर आणि चेंडू जातोय काव कॉर्नर सीमारेषच्या बाहेर. षटकार 6 धावा. धावा धावफलकावरती 50 अप इथे मात्र 50 धावा धावफलकावरती गेल्यात शिव कांबा संघाच्या. यावेळेस मात्र यष्ट्यांचा भेद घेतला जातो. यार्कर पद्धतीने चेंडू टाकलाय आणि क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र असं मात्र आमचे समालोचक मित्र सांगत असतात, ते मात्र वापरलं गेलंय आणि मात्र फलंदाजांचा यष्ट्यांचा भेद घेतला गेलाय. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलंय. आणखी एका विकेटचं पतन होत आहे. अनिकेत इथे बाद झालाय.
याने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचते ते 51 धावा धावफलकावरती. 51 रन्स लॉस ऑफ दी 4 विकेट. 51 धावा तुम्ही धावफलकावरती पाहू शकता. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाज सौरभ. अंतिम षटकामध्ये समोरच्या दिशेने चेंडूला खेळले, डाऊन दी ग्राउंड चेंडू जाईल. चेंडू मात्र जातोय गॅप मध्ये आणि नक्कीच एक क्लासिकल फटका इथे पाहायला मिळालाय. आदेशच्या माध्यमातून चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषच्या पलीकडे. चौकार 4 धावा. फुलटॉस हा चेंडू होता. पंचांनी नो बॉल त्याला घोषित केलाय. खेळाडू इथे धावबाद होईल आणि नो बॉल आहे. नो +1 इथे मिळेल आणि फ्री हिट असणार आहे. एक खेळाडू धावबाद देखील झालाय. दुसरी धाव घेत असताना 2 धावा मिळतील. नो +1 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचते ते 57 धावा धावफलकावरती. नो +1 आणि फ्री हिटचा इथे मात्र चेंडू असणार आहे. फ्री हिट असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. फ्री हिटचा हा चेंडू आहे. चेंडू मात्र हवेत जातोय. 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. साज बाज ताज 3 रन आणि 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 60 धावा धावफलकावरती. 60 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 60 धावा इथे मात्र बनवल्या गेल्यात. शिव नवतरुण कांबा संघाच्या निर्धारित षटकांमध्ये निर्धारित 5 षटकांमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथं मात्र 60 धावा बनवल्या गेल्यात आणि 61 धावांचं टार्गेट इथं मात्र भिसवल संघासमोर सेट केलंय. कोई भी लक्ष्य मनुष्य की साथ से बडा नहीं, हारा वही है जो लढा नाही. जितका मोठा संघर्ष इथे पाहायला मिळेल तेवढा मोठा जीत जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दुपारच्या या सत्रामध्ये हरिवंशराय बच्चन यांची आणखी एक कविता तुम्हाला ऐकवतो आणि तदनंतर मात्र पुढच्या सत्रासाठी आमंत्रित करूयात आपण सोमनाथजी खाडे सर यांना. कवितेचं राहून जाईल विषय तो मात्र तुम्हाला सांगून टाकतो. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई सोचो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मी या ठिकाणी थांबतोय. तुम्ही थांबू नका. तुम्ही मात्र पाहत राहा बडा मंच बडा पंच सरपंच चषक 2022. धन्यवाद. यानंतर द्वितीय फेरीला सुरुवात होईल. विनंती करतोय टीम आपटी आणि जय गोडपादेव आंबिवली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉसड या. आपटी विपक्ष आंबिवली असा सामना असेल यानंतरची मॅच. जाऊया मैदानावरती. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर ज्यांचा आवाज आपण ऐकला. अतिशय सुंदर आवाज आणि त्याचबरोबर क्रिकेटचं इत्यंभूत संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं.
एक आदर्श व्यक्तिमत्व आणि एक चांगला आवाज आपल्याला ऐकायला मिळतो या सरपंच चषक 2022 च्या निमित्तानं. धन्यवाद. मैदानावरती आपण पाहतोय सामन्याला झाली आहे सुरुवात. एका बाजूला टीम आपण पाहतोय फाईट करत असताना भिसोळ आणि दुसऱ्या बाजूनं शिवनवतरुण कांबा. अर्थातच सन्माननीय दीपकजी बारसे सर यांची टीम आपल्याला पाहायला मिळतीये. कांबा विपक्ष भिसोळ असा चाललेला सामना. पूर्वार्ध आपण पहिला 5 षटकांचा खेळ पाहायला मिळाला. भिसोळ संघानं जमवलं 61 धाबा आणि 62 धाबांचं दिलंय टार्गेट टीम शिवनवतरुण कांबा संघासाठी. फिल्डिंग सज्ज होईल. टॉस केला जाईल. आपटी विपक्ष आंबिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. द्वितीय फेरीतील मॅच आणि द्वितीय फेरीतील सर्व मॅच 4 षटकांच्या असतील. नोंद घ्या. सर्व कर्णधार आणि विजयी कर्णधारांनी नोंद घ्या. द्वितीय फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असतील. आयोजन कमिटीच्या वतीनं ही सूचना तुम्हाला देण्यात येते. आपटी संघ आणि आंबिवली संघ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. 30 चेंडू 62 धाबांचं आव्हान टीम मैदानावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतीये. शिवनवतरुण कांबा टीम 30 चेंडू आणि 62 धाबांचं आव्हान. सलामीवीरांची जोडी मैदानावरती. कांबा संघाच्या हुकमाचे एक्के प्रसाद आणि ओमकार ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. आपटी विपक्ष आंबिवली. जय गोडपा आंबिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. आपली टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहे. आंबिवली टीमचा कॅप्टन टॉस साठी यायचंय. सन्माननीय अशोकजी मिरकुडे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करायची आहे. फिल्डिंग तैनात. 30 चेंडू आणि 62 धाबांचं आव्हान. सलामीवीरांची जोडी मैदानावरती. प्रसाद आणि ओमकार ही जोडी मैदानावर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आकाश. जबरदस्त बिग फाईट मॅच. द्वंद्वाला सुरुवात. गोलंदाज तयार. पंचांचा हिरवा कंदील. सामन्याला होतीये सुरुवात. शो द गुड गेम. चांगले खेळा. यशस्वी व्हा मित्रांनो. गोलंदाज आकाश षटकातला पहिला चेंडू घेऊन डाव. उजव्या हाताचा गोलंदाज जबरदस्त चेंडू हाताळत असताना आकाशच्या माध्यमातून फेकला जातोय. हा पहिला डॉट बॉल आणि आश्वासक सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला. नाणेफेक कक्षामधनं न्यूज येते. आपटी संघानं नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंगचा घेतलाय निर्णय. आंबिवली टीमला फलंदाजीचं पाचारण. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळून काढलं होतं. कलेक्ट करण्यामध्ये थोडीशी चुकी होतीये. त्या दरम्यान सिंगल धाव कंप्लीट केली जाते. कांबा संघाच्या धावफलकाची होती सुरुवात. धावफलकाला श्री गणेशा 1 धाव स्कोर कार्ड वरती. कांबा विपक्ष चाललेली मॅच आपण पाहतोय. भिसोळ या दोन संघादरम्यान चाललेला हा मोठा सामना. एकाच तालुक्यातील आजूबाजूच्या या टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय. चेंडूला अडवतोय मात्र 2 धाबा घेण्यापासून रोखू शकला नाही. 2 धाबांची मदत धावफलकाला होतीये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 3 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती आकाश 5-7 पावलांचा रनअप. मात्र शेवटच्या मोमेंटला जेव्हा चेंडू रिलीज करतो त्यावेळेला मात्र गती परिवर्तन पाहायला मिळत असतं. गोलंदाज आकाश षटकातला पुढचा चेंडू. स्ट्राईक वरती फलंदाज सज्ज असेल प्रसाद. नॉन स्ट्राईक एंड वरती ओमकार. कांबा टीमची ही जोडी. प्रसाद साठी यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. अपसाईडच्या दिशेने खेळून काढले. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या या दोनही धाबा पूर्ण करत असताना दोनही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. 7 पाहायला मिळतीये ओमकारची सुद्धा. प्रसाद स्ट्राईक वरती खेळत असताना 2 सलगच्या चेंडूवरती दुहेरी धाबांचे हे 2 फटके आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक पुढे सरकला ते 5 या आकड्यावरती. 62 धाबांचा आहे टार्गेट. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज आकाश. यावेळेस हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांचा अवांतरचा इशारा. 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 61 धाबांचं टार्गेट आहे.
कांबा संघासाठी. यावेळेस बॅटची कडा, कट बेंडचा अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला धक्का बसतोय. फलंदाज प्रसाद बॅक टू द पॅव्हेलियन. सन्माननीय दीपकजी मारसे साहेब यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सन्माननीय दीपकजी मारसे यांच्या वतीनं जर कोणी गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाजी मार्कवरती आकाश. धावफलक स्थिरावलेलं 6 या आकड्यावरती. मोठा मासा गळाला लागतोय. फलंदाज प्रसाद तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानावरती ओमकारला साथ देण्यासाठी इन ॲट नंबर 3 वरती सतीश स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आकाशचा पुढचा चेंडू सामना करेल. स्ट्रायकिंग एंड वरती सतीश एक अतिशय नामवंत खेळाडू, स्टायलिश बॅट्समन कांबा टीम साठी आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या हाताचा हा फलंदाज सतीश ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवरती आकाश. मोठं आव्हान. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. कव्हर स्वीपरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमा पार. हा चौकार. पहिले षटक समाप्त झालं. धावफलकावरती आपण पाहतोय 10 धाबा. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवातीचे 5 चेंडू जर आपण पाहिले असतील तर आकाशचं वर्चस्व राहिलं. मात्र शेवटच्या चेंडूवरती जसा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळाला सतीश पहिल्या चेंडूवरती स्वतःचं खातं खोललं आणि संघाला 4 धाबा बहाल करत असताना गुड शॉट. 4 धाबांची मदत धावफलकाला सतीशच्या माध्यमातून. धावफलक जाऊन पोहोचलं ते 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय कांबा टीमच्या वतीनं. गोलंदाजी मार्कवरती आदेश. गोलंदाजी मार्कवरती आदेश पावशे. जबरदस्त मॅच, कारण आजूबाजूच्या गावातील ह्या दोन टीम, कल्याण ग्रामीणचा जर आपण विचार केला असेल तर दोन बलाढ्य टीम एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला कांबा आणि दुसऱ्या बाजूला भिसोळ. या दोन टीम दरम्यान चाललेले हे द्वंद्व आपण पाहतोय. पहिलं षटक समाप्त झालं. धावफलकावरती 10 धाबा. गोलंदाजी मार्कवरती होतं परिवर्तन. गोलंदाज आदेश पावशे गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. आदेश पावशे गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती सलामीवीर फलंदाज ओमकार भिसोळ टीम साठी. यावेळेस हा चेंडू शॉर्ट पिच, शॉर्ट आर्म पुल केलं जाते. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी सज्ज, मात्र फिल्डिंग खराब. हाताला दिलाय चटका. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार. अशा प्रकारची फिल्डिंग जर कराल मित्रांनो तर मात्र तुमच्या संघाला विजय मिळणं अवघड होईल, कारण अशा प्रकारचे चौकार मोमेंटम शिफ्ट करणारे असतात. कारण संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय फलंदाज, आणि अशा वेळेला जर अशा प्रकारे चौकारांची मेजबानी जर तुम्ही त्यांना दिली तर मात्र त्यांना फॉर्म मध्ये यायला वेळ लागत नाहीये. त्यानंतर केलंय कमबॅक. हा आला डॉट बॉल.
पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सन्माननीय रोहिताजी पवार सर, त्याचबरोबर धीरजजी पवार सर. नक्कीच पवार बंधूंची ही जोडी मैदानावरती पंचांच्या भूमिकेत. अतिशय नामवंत पंच यावेळेस पंचांच्या भूमिकेमध्ये, अष्टपैलू व्यक्तिमत्व. कारण काही मिनिटापूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल तर स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहिलं सन्माननीय पवार सरांना, आणि आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या महत्वाच्या भूमिकेमध्ये. पंच म्हटलं म्हणजे क्रिकेटच्या खेळामधला आत्मा असतो, आणि या आत्म्याचं काम करणारी ही पवार बंधूंची जोडी, कौतुक मात्र व्हायलाच हवं या पवार पॉवरचं. थँक्यू सो मच. गोलंदाज तयार, आदेश पावशे. यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय, फसलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग वरती घात होत असताना टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज ओमकार बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा धक्का मिळतोय, मोठा मासा गळाला लाभत असताना गोलंदाज आदेश पावशे दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं असेल तर भेदक मारा करत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती, धावफलक स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतं 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सातत्यानं डॉट पर्सेंटेज वाढवत असताना गोलंदाज आदेश पावशे. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज गौरव आलाय, मात्र परिणाम तोच पाहायला मिळतोय. हा सुद्धा आलाय निर्धाव चेंडू. आदेश पावशेच सक्सेसफुल षटक यावेळेस समाप्त होतं. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 14 धावा, बिसोळ संघाची धावसंख्या. मित्रांनो, 3 षटकानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक दिला जातो. 2 षटक संपन्न झाली. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 14 धावा, बिसोळ संघाची धावसंख्या. चला, जास्त वेळ टीम मीटिंग करू नका, कारण 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिलेला असतो, आणि या 25 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला आपला खेळ कंप्लीट करायचा असतो. फिल्डिंग लावून घ्या टीम कांबा. 2 षटक समाप्त झाली. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 14 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम बिसोळची धावसंख्या. मात्र अजूनही संघाचा तारणहार सतीश आणि त्याच्या साथीनं फलंदाज गौरव ही जोडी मैदानावरती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते. 61 धावांचा आहे टार्गेट, आणि समीकरण मात्र आता बदललेलं आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. शेवटची 3 षटकं शिल्लक आहेत, आणि धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा, 61 धावांचा आहे आव्हान. शेवटचे 18 चेंडू शिल्लक, 47 धावांची आव्हान. 47 धावा बनवाव्या लागतील जर बिसोळ संघाला विजय मिळवायचा असेल तर. मात्र गोलंदाजांचं सातत्यानं कौतुक व्हायला हवं, कारण गोलंदाजी जर आपण पाहिली असेल, सुरुवातीचं षटक हाताळलं आकाशनं, चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर आदेश पावशेचं षटक होतं, ते सुद्धा चांगलं षटक पाहायला मिळालं. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 14 धावा. गोलंदाजी मार्कवरती होतं परिवर्तन. परिवर्तन हा निसर्गाचा नियम, आणि या नियमांतर्गत यावेळेस गोलंदाज तैनात असेल. गोलंदाजी मार्कवरती साहिल. गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी खांद्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती संघाचा तारणहार सतीश स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड वरती गौरव. गोलंदाज तयार. महत्वाची ही यावेळेस मॅच पाहायला मिळते. महत्वाचं षटक, षटक क्रमांक 3 ला सुरुवात. डावखुऱ्यात आता गोलंदाज फुल टोज. पर्वणी आली, दोन्ही हातांनी कबूल केली क्षेत्ररक्षकांना, आणि गोलंदाजाला सांगतोय फलंदाज सतीश, थँक्यू सो मच बाबा. या गे 6 धावा, षटकार.
संघर्ष मैदानात चालू होता. फलंदाजांना एका धाबेसाठी संघर्ष करायला लागत होता. मात्र पहिला चेंडू गोलंदाज आला, फुलटोस देतोय साहिलच्या माध्यमातून आणि या फुलटोसला 6 धाबांसाठी पाठवून दिलं. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा सतीश. जोपर्यंत सतीश मैदानात तोपर्यंत मात्र बिसोल संघाचं आव्हान असेल कायम. बॅक टू बॅक दुसरा धमाका. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार, षटकार. थँक्यू. नक्कीच भावेश पवार, टेनिस क्रिकेट विश्वाला ज्या खेळाडूंना अक्षरशः वेड लावलंय, नक्कीच अदबीनं ज्याचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घेतलं जातं, भावेश पवार, तुम्हा सर्वांना नक्कीच अभिमान आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतोय बिसोल संघासाठी हा फलंदाज तारणहाराची भूमिका पार पाडतोय. सतीश यावेळेस फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जेल पर्यंत पोहोचू शकला नाही, कॅरी होऊ शकला नाही. या दरम्यान या 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. जोपर्यंत चेंडू हवेत होता तोपर्यंत संपूर्ण भिसोळकरांच्या मात्र नजरा त्या चेंडूवरती नक्कीच लागलेल्या असतील. जेव्हा तो जेल ड्रॉप झाला तेव्हा मात्र जीव भांड्यात पडलेला पाहायला मिळाला असेल. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरकलं ते 28 या आकड्यावर. विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना बिसोळ संघासाठीचा हा फलंदाज आपण पाहतोय सतीश. यावेळेस ओरपी चेंडू, फटका फसलाय. बराच वेळ हवेमध्ये अगदी आकाशाला गवसणी घालून चेंडू खाली येताना पाहायला मिळतोय, मात्र झेल टिपण्यात अपयशी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 धावांचं योगदान धावफलकाला मिळेल. सतीशचा खेळ आपण पाहतोय आणि सतीशला मिळालेले हे जीवदान. क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो झेलला फार महत्वाचं असतं. क्रिकेटच्या खेळामध्ये पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच हे सूत्र असतं आणि हे सोपं सूत्र जर तुम्ही चुकवलं तर मात्र दिशा चुकल्या वाचून राहणार नाहीये. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलं ते 30 या आकड्यावर. यावेळेस ओरपी चेंडू जखमेवरती मीठ चोळत असताना व्हॉट अ शॉट. ओरपीच डिलिव्हरी, हॅमर्ड इट अँड बॉल इज गोइंग आउट ऑफ द पार्क फॉर अ सिक्सर. जेल सुटला त्यानंतर मात्र ही अवस्था पाहायला मिळते. फलंदाज सतीशच्या बॅटमधून आलेला हा षटकार. 2003 चा विश्वचषक 8वा मित्रांनो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळत होता, मोठं आव्हान पार करत होता, मात्र सचिनचा झेल वसीम अक्रमच्या गोलंदाजीवरती अब्दुल रजाकनं सोडला. त्यावेळेस वसीम अक्रम म्हणाला होता, मित्रांनो तू झेल नाहीस, कॅच नाही तर मॅच सोडली आहे मित्रा. आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं रजाकला तो दिवस आजही पर्यंत आठवत असेल. यावेळेस सतीशचा झेल सुटला, त्यानंतर आला षटकार. धावफलक वेगानं फ्लाय झालं, जाऊन पोहोचलंय 36 वरती आणि त्यानंतरची आलेली ही सिंगल. 3 षटकं मैदानावरती समाप्त झाली. धावफलकावरती तब्बल 37 धावा, 37 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. बिसोळ संघाची धावसंख्या. यस डीजे. धन्यवाद. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि मैदानावरती जर आपण पाहिलं असेल
तर कांबा संघाच्या गोटामध्ये थोडीशी मात्र शांतता पाहायला मिळतीये. 24 धावांची आवश्यकता, शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 2 षटकं जेव्हा समाप्त झाली 14 धावा धावफलकावरती होत्या, 2 गडी बाद झाले होते. त्यानंतर मात्र सतीशनं जे आक्रमण चढवलं, 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती तब्बल 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 4थ्या षटकाला होईल सुरुवात आणि हा सामना जर बिसोड संघाने जिंकला तर डीबीएस कन्स्ट्रक्शन यांच्या वतीनं बिसोड टीमला लोणावळा ट्रिपचं आयोजन केलं जाईल. मित्रांनो, ही तुमच्यासाठी पर्वणी आली आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक, 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार असेल. 3 षटकं समाप्त झाली, धावफलकावरती 37 धावा. 61 धावांचा आहे टार्गेट आणि 12 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावरती नवीन गोलंदाज सन्माननीय विशालजी मिरकुटे आणि भगवानजी मिरकुटे साहेबांना विनंती आहे व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. 3 षटकं समाप्त झाली, धावफलकावरती 37 धावा. 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 61 धावांचं आव्हान आहे आणि 37 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्यात. सामना रंगतदार अवस्थेत जाताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. संघाचा तारणहार, संघाच्या पाठीचा कणा, अर्थातच बॅकबोन स्ट्रायकिंग एंड वरती सतीश स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळालाय. अद्यापर्यंत एक आश्वासक फलंदाजी संघासाठी. सतीश चोरगे जबरदस्त फलंदाजी यावेळेस दाखवत असताना गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपल्या स्पेल मधलं दुसरं आणि वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 4थं षटक घेऊन आदेश पावशे. ताकदीचा गोलंदाज, ताकदीचा फलंदाज. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल काय असतं याचं उत्तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती सतीश चोरगे. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. व्हॉट अ शॉट. सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. समीकरण बदललं मित्रांनो. माणसाचं आयुष्य असू दे किंवा क्रिकेटचा खेळ, वेळ बदलायला वेळ लागत नाही मित्रांनो. दिवा नाही, वाद बदलते. रात्र नाही, स्वप्न बदलते. दिवस बदलो ना बदलो मित्रांनो, नशीब बदलो ना बदलो, मात्र वेळ मात्र ही नक्कीच बदलत असते. यावेळेस इट्स अ टाइम, चेंज द टाइम. मैदानावरती वेळ चेंज करत असताना गेम चेंजर फलंदाज आपण पाहतोय. मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती सतीश चोरगे. पुन्हा एकदा ओरपीच चेंडू, मोठा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. षटकार. जबरदस्त हा सामना पाहायला मिळतोय. सरड्यासारखं रंग बदलणारा हा सामना. 2 षटकापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर परिस्थिती थोडीशी वेगळी होती मित्रांनो. मैदानावरती कांबा टीम यावेळेस आक्रमण चढवताना पाहायला मिळत होती. मात्र यावेळेस एकटा सतीश यावेळेस आक्रमण चढवताना पाहायला मिळतो बिसोड टीमच्या वतीनं. यावेळेस बॅटची कडा, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी येतोय, चेंडूला आडवेल फेक करेल तोपर्यंत 2 धाबा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. वेळ बदलायला वेळ लागत नसते. यावेळेस समीकरण बदललंय. शेवटच्या 10 धावांची आवश्यकता. धावफलकावरती आपण पाहतोय 51 धावा. 51 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 10 धावांची आवश्यकता. शेवटचे 9 चेंडू शिल्लक. बिसोल टीम ड्रायव्हिंग सीट वरती येत असताना पाहायला मिळते सतीश. आता मात्र सतीशला माहिती आहे आपली विकेट ठेवायची आहे. सिंगल डबल वरती जरी कॉन्सन्ट्रेट केलं तरी मात्र विजय आपल्या दृष्टिक्षेपामध्ये आहे. 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉम्बिनेशन, चांगला आय कॉन्टॅक्ट, चांगली जजमेंट पाहायला मिळाली आणि या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाज कौतुक करावं लागेल. फलंदाज सतीशचं, फलंदाज गौरवची चांगली साथ मिळतीये. 2 धाबांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतंय वेगानं. 53 या आकड्यावरती.
53 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सतीश चोरगे ऑन फायर. बिसोल टीम साठी चाललेली ही ताकदीची फलंदाजी. वॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेनं ट्रॅव्हल होत असताना फिल्डर त्या ठिकाणी येतोय, मात्र चेंडू पकडून फेक करेल. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. दोन धावांच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकले जाऊन पोहोचतं ते 55 या आकड्यावरती. 6 धावांची आवश्यकता. विजयाच्या समीप जाऊन पोहोचलेली टीम आपल्याला पाहायला मिळते. सतीशची ही खेळी आणि विजयाचा सुगंध अगदी नाकापर्यंत दरवळत असावा. स्ट्रायकिंग एंड वरती सतीश चोरगे संघाचा ट्रम्प कार्ड या वेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक. व्हॉट अ शॉट. विजयी दमदार स्ट्रोक, षटकार.